दिवसापूर्वी लातूरमधील रिंग रोड परिसरामध्ये मात्र एकाची निर्घृण हत्या करण्यात आली। मात्र हा व्यक्ती सोलापूरचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र नेमकं काय घडलं आणि का त्याला मारलं गेलं या सविस्तर सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। गाडीला कट लागला म्हणून हाच मूळ वाद ठरला आणि याच वादामुळे अखेर शेवटी त्याचा शेवट झाला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लातूर शहरात भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यासाठी सोलापूरहून आलेल्या तरुण आणि तरुणीवर मध्यरात्री चाकूने हल्ला झाला। मध्यरात्री 5 नंबर चौकाकडून पीव्हीआर कडून खाडगाव रोड परिसरात बायपास रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला। गाडीला कट का मारला या कारणावर मात्र सोलापूर येथील अनमोल कवठे आणि त्याच्या सोबत असलेली सोनाली भोसले या दोघांवर मात्र हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये मात्र अनमोल कवठे याचा मृत्यू झाला तर सोबत असलेली सोनाली ही देखील गंभीर जखमी झाली। तिच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या हल्ल्यामध्ये मयत अनमोल कवठे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे। अनमोलवर देखील खंडणीसारखे 5 गुन्हे असल्याची माहिती समोर येत आहे। तर घटनेतील आरोपी शुभमला पोलिसांनी आता अटक केली आहे। आरोपीने अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर वार देखील केले। चाकू आरपार गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर अनमोलची मैत्रीण सोनाली वर देखील घाव करण्यात आले असून तिची प्रकृती मात्र चिंताजनक आहे। नेमकं काय प्रकरण घडलं आणि याच्या पाठीमागे कोण मास्टरमाइंड आहे का या सर्व गोष्टीचा आता पोलीस यंत्रणा तपास करीत आहे।